आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत. सर, खरं तर युती झाल्यानंतर आज पहिलीच मेळावा पहिला जो आहे तो राज ठाकरेंचा पार पडला. नेमकं काय मार्गदर्शन केलं आहे सर्वांना, कशा पद्धतीने? नाही, मला वाटतं राजसाहेबांनी आत्ता जो राजमंत्र दिला, राजभाषा जी होती आणि राजशैली जी होती, त्याने आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आधी उत्साहित होतोच, अजून ते द्विगुणित झालेला आहे उत्साह. आणि आम्हाला खात्री आहे की त्यांनी जे सांगितलेलं आहे की तळागाळापर्यंत जा, लोकांपर्यंत जा, ही महाराष्ट्राची जी माती झालेली आहे, कळलं का, महाराष्ट्राची मराठी माणसाला जे गृहीत धरलेलं आहे, हे मुंबई एक प्रकारे जो तोडण्याचा डाव आहे महाराष्ट्रापासून विविध मार्गाने, तो हाणून पाडा, लोकांपर्यंत पोचा. आणि उमेदवार कोणीही असेल, कोणाला किती सीट मिळाले असतील, परंतु महाराष्ट्राचा विषय हा पहिला, बाकी वाच इतर बाजूला, अशा प्रकारे जोरात काम करा, हे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं. सर, उमेदवारी अर्ज भरण्याला 2 दिवस उरले आहेत आणि काही आपल्यातले उमेदवार असतील किंवा पदाधिकारी नाराजमध्ये सुद्धा असताना पाहायला नाही, आता बघू, आता आमच्यापर्यंत तरी काही आलेलं नाही आहे, परंतु त्यांची नक्की समजूत काढली जाईल. शेवटी ते आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांच्या भावनांचा आदर हा सगळेच जण करतील, परंतु समजूत काढली जाईल ना, कोणी असेल तर आपल्या माध्यमातून कळतंय. नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरती कुठेतरी महायुती पुढे जाते, या संदर्भात सुद्धा राज ठाकरेंनी भाषण हे बघा, शेवटी भाष्य त्यांनी अनेक विषयावर केलं. आम्ही दुबार असतील, बोगस असतील, सगळ्यावरती लक्ष ठेवलं, म्हणूनच सत्याचा मोर्चा काढला होता. त्यामुळे तुम्हाला दिसेल प्रत्येक मतदारावरती लक्ष ठेवलं जाईल, कुठल्याही परिस्थितीत वाईट गोष्टी होऊन देणार नाही. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. तर ते मनसे नेते अविनाश अभ्यंकर, व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.